ओके, सेकंड प्रॉपर्टी काल बघितली आपण फर्स्ट प्रॉपर्टी. आता सेकंड प्रॉपर्टी काय बघा, एकदम सिंपल आहे, समजून घ्या अगोदर. या ठिकाणी सपोज मी एक सुरुवातीला एक डिटर्मिनंट कन्सिडर करतो. लक्ष द्या, इकडं प्रॉपर्टी सांगायची मला. सपोज मी घेतला 1 2 3 3 1 1 1 2 1 असा एक मी डिटर्मिनंट घेतो. तुम्ही कोणताही घेऊ शकता, मी तुम्हाला समजण्यासाठी कोणताही एक डिटर्मिनंट तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी एक डिटर्मिनंट घेतला जो तुमच्या समोर आहे 1 2 3 3 1 1 1 2 1. हा, याचं सुरुवातीला आपण एक्सपांड करूया, म्हणजे हा सॉल्व्ह करूया. उत्तर काय येतं ते बघूया. मी काल सांगितलं होतं तुम्हाला सॉल्व्ह करताना नेहमी इथं लक्षात ठेवायचं, इथे प्लस साइन घेतो, नंतर मायनस घेतो आणि नंतर कोणतं साइन घेतो, प्लस घेतो. आठवतं ना? तर सॉल्व्ह करताना आपण पहिल्यांदा काय घेतो 1, इथं डिटर्मिनंट असेल 2/2 चा, नंतर साइन किती आहे मायनस, इथे किती असेल 2, इथे पुन्हा 2/2 चा डिटर्मिनंट असेल, इथे कोणतं साइन असेल प्लस किती 3, आणि पुन्हा या ठिकाणी 2/2 चा काय असेल डिटर्मिनंट असेल. आता 1च्या समोरचे आणि खालचे नंबर सोडून द्या, उरतात कोणते तेवढे घ्या इथे. म्हणजे 1 असेल 1 असेल 2 असेल 1 असेल. 2च्या समोरचे आणि खालचे नंबर सोडून द्या, उरतात कोणते 3 1 1 1. 3च्या समोरचे आणि खालचे नंबर सोडून द्या, उरतात कोणते 3 1 1 2. हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करूया. ओके, चला लक्ष द्या. मला इथे एक प्रॉपर्टी सांगायची म्हणून एक्झाम्पल घेतले. 1 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 1 1, 1 इंटू 2 2, मायनस 2, 3 इंटू 1 3, 1 इंटू 1 1, प्लस 3. हे सर्वांना जमतंय कारण आपलं ते झाले. 3 इंटू 2 6, 1 इंटू 1 1. राईट. 1 मायनस 2 मायनस 1 होतील, मायनस 2, 3 मायनस 1 प्लस 2 होतील, प्लस 3 6 मायनस 1 प्लस 5 होतील. सॉल्व्ह करतोय फक्त. 1 इंटू मायनस 1 मायनस 1, 2 इंटू मायनस 4 आणि प्लस किती होतील 15. आता मायनस 1 आणि मायनस 4 मायनस 5 होतील, मायनस 5 आणि प्लस किती 15. मग आता मायनस 5 प्लस 15 प्लस किती असेल 10. हा एक डिटर्मिनंट आला, तो आपल्याला समजण्यासाठी आपण घेतो, हे लक्षात घ्या तुम्ही. हा एक डिटर्मिनंट आला. ओके, आता इकडे लक्ष द्या. मला प्रॉपर्टी सेकंड समजून घ्या. काल आपण असं बघितलं, काल आपण पहिली प्रॉपर्टी अशी बघितली, एखादा डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला असेल, त्याचे रो जर आपण कशामध्ये इंटरचेंज करत असाल, कॉलम मध्ये इंटरचेंज करत असेल, तर त्याने काय होतं, डिटर्मिनंट मध्ये फरक पडत नाही, असं आपण काल बघितले. कालची पहिली प्रॉपर्टी. आज ही दुसरी प्रॉपर्टी. आपण या ठिकाणी एक डिटर्मिनंट घेतला, ज्याचं उत्तर किती आलंय डिटर्मिनंटचं 10 आलंय. आता होतंय काय बघा, होतंय काय या ठिकाणी. जर मी आता काय करत असेल बघा, प्रॉपर्टी समजून घ्या. प्रॉपर्टी काय आहे ती समजून घ्या. प्रॉपर्टी असं सांगते, एखादा तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता. सपोज पहिला रो, मी काय सांगतो लक्ष द्या सर्वांनी, पहिला रो दुसऱ्या ठिकाणी घेतला आणि दुसरा रो पहिल्या ठिकाणी घेतला. म्हणजे काय, रो म्हणजे समजतं का सर्वांना ते सांगा अगोदर. हा कोणता रो आहे, हा फर्स्ट रो असेल. हा कोणता असेल, सेकंड रो असेल. हा कोणता रो असेल, थर्ड रो असेल. तर त्यांचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही रो जर इंटरचेंज करत असाल, जर तुम्ही रो इंटरचेंज करत असाल, म्हणजे काय, पहिला रो आहे, पहिल्या रोचे जे नंबर्स आहेत ते दुसऱ्या ठिकाणी घेत असाल आणि दुसऱ्याचे पहिल्या ठिकाणी घेत असाल, म्हणजे उलट. म्हणजे हा सेकंड रो सगळे कुठे घ्यायचं, इथे घ्यायचं, आणि हा फर्स्ट रो कुठे घ्यायचं, इथे घ्यायचं. म्हणजे थर्ड रो ऍज इट इज बघा, 1 2 1. काय केलं आपण, सेकंड रो मध्ये कोणते नंबर्स आहेत चेक करा बरं तुम्ही पटकन. सेकंड रो मध्ये कोणते नंबर्स आहेत, सेकंड रो मध्ये कोणते नंबर्स आहेत, कोणते नंबर्स आहेत, दुसऱ्या रो मध्ये कोणते नंबर्स आहेत सांगा ना. दुसऱ्या रो मध्ये कोणते नंबर्स आहेत, 3 1 1. ते काय करायचे, पहिल्या रो मध्ये घ्यायचे. ते मी घेतो पहिल्या रो मध्ये, कोणते 3 1 1. आणि पहिल्या रो मध्ये जे नंबर्स आहेत ते कुठे घेतो मी, हे पहिल्या रो चे नंबर जे आहेत ते कुठे घेतो, सेकंड रो मध्ये घेतो. म्हणजे कोणते आहे 1 2 3.
जर मी हे असं केलं, जर हे मी असं केलं तर या ठिकाणी होतंय काय बघा, या ठिकाणी फक्त काय होतंय एकदम सिंपल आहे. याचं जे आन्सर असेल ना, याचं जे आन्सर असेल ना, आता पहिल्याच डिटर्मिनंटचं 10 आलंय, याचं येतं मायनस किती 10 घेऊन बघू शकता तुम्ही. याचं किती येणार आहे -10. तुम्ही जर हा सेकंड डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला तर याचं उत्तर निगेटिव्ह -10 येईल. किती येतं निगेटिव्ह -10. मग तुम्ही कसंही करू शकता, कोणतेही 2 रो चेंज करू शकता, हे लक्षात घ्या. तुम्ही असं सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. समजा या ठिकाणी इकडे लक्ष द्या. सपोज मी पहिला रो तसाच ठेवतो बघा. पहिला रो मध्ये कोणते नंबर्स आहे 1 2 3. आता या ठिकाणी काय करतो, दुसरा रो तिसऱ्याच्या ठिकाणी घेतो, तिसरा रो दुसऱ्याच्या ठिकाणी घेतो. म्हणजेच कसं रे, दुसरा रो कोणता आहे तो तिसऱ्याच्या ठिकाणी घ्या 3 1 1. तिसरा रो दुसऱ्याच्या ठिकाणी घ्या 1 2 1. असं केलं तरी पण याचं जे उत्तर असेल, या डिटर्मिनंटचं जे आन्सर असेल ते -10च असेल. कळतंय का मी कसं? किंवा तुम्ही असंही करू शकता. अजून काय करू शकता, काय करू शकता तुम्ही, सपोज या ठिकाणी जर मी सपोज सेकंड रो ऍज इट इज ठेवला, सेकंड रो ऍज इट इज ठेवला, सेकंड रो कोणता आहे 3 1 1. मी काय करतो आता, पहिला जो आहे ना तो तिसऱ्याच्या ठिकाणी घेतो आणि तिसरा दुसऱ्याच, पहिला जो आहे तो तिसऱ्याच्या ठिकाणी घेतो आणि तिसरा जो आहे तो पहिल्याच्या ठिकाणी घेतो. म्हणजे कसं, तिसऱ्यामध्ये किती 1 2 1 1 2 3 आणि याचा डिटर्मिनंट जो असेल तो देखील किती असेल -10च असेल, अशी ती प्रॉपर्टी सांगते. हे झालं रोच्या बाबतीत. तुम्ही कॉलमच्या बाबतीतही करू शकता. जसं मी काय सांगितलं, तुम्ही एक लक्षात ठेवायचं, एखादा तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला असेल तर तुम्ही काय करू शकता, रो इंटरचेंज करू शकता. इंटरचेंज म्हणजे वरचा खाली घ्यायचा आणि खालचा वर घ्यायचा, याला म्हणतो आपण इंटरचेंज. मग अशा वेळेस ती प्रॉपर्टी मध्ये होणार काय आहे, पहिल्याचा जो डिटर्मिनंट असेल तो जर +10 असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो मात्र काय येणार आहे -10 येणार आहे, हे लक्षात घ्या. हे झालं रो. तुम्ही कॉलम पण करू शकता. बघा आता कॉलम म्हणतोय, सपोज या ठिकाणी आपण एक सॉल्व्ह करून घेऊ. या ठिकाणी सपोज मी काय करतो, आता पहिला कॉलम तसाच ठेवतो. कॉलम म्हणजे समजतंय, याला कॉलम म्हणतो आपण. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. आता या ठिकाणी मी काय करतोय, सपोज फर्स्ट म्हणतोय बरं का, फर्स्ट कॉलम ऍज इट इज ठेवतो 1 3 1. आता काय करतो, हा तिसरा इथं घ्या आणि हे इथे घ्या. म्हणजे कसं होईल बघा, असं होईल ना 3 1 1, नंतर किती होईल 2 1 2. आणि याचा जर तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व्ह केला तर तो देखील किती असेल सांगा मला आता, किती असेल -10. किती असेल याचा डिटर्मिनंट, याचाही डिटर्मिनंट किती असेल -10च असेल. कसंही करू शकता तुम्ही, लक्षात घ्या. एखाद्याला वाटलं मला तसं नाही करायचं, सपोज एखाद्याला वाटलं मला काय करायचंय, एखाद्याला वाटलं मला या ठिकाणी मधला तसाच ठेवायचा आहे कॉलम, मधला तसाच ठेवायचा आहे कॉलम. मग तिसरा पहिल्याच्या ठिकाणी घ्या म्हणजे 3 1 1 आणि पहिला तिसऱ्याच्या ठिकाणी घ्या 1 3 1. त्यावेळेस याचं जे उत्तर असेल ते देखील किती असेल किती असेल 10च असेल. असं म्हणजे मला या ठिकाणी प्रॉपर्टी सेकंड काय सांगते व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. प्रॉपर्टी सेकंड तुम्हाला असं सांगते, तुम्ही एखाद्या डिटर्मिनंटचा 2 रो किंवा 2 कॉलम जर इंटरचेंज करत असाल तर पहिल्याचा आन्सर जर प्लस मध्ये असेल तर दुसऱ्याचा आन्सर मात्र कशामध्ये येईल, निगेटिव्ह असेल. फक्त साइन चेंज होतं, फक्त साइन चेंज होते, लक्षात घ्या. सपोज मला सांगा, सपोज एखाद्या डिटर्मिनंटचा आन्सर -10 आलं असतं पहिल्यांदीच, तर रो ज्यावेळेस तुम्ही इंटरचेंज कराल ना त्यावेळेस त्याचं उत्तर मात्र किती आलं असतं +10 आलं असतं, हे लक्षात घ्या थोडंसं. या ठिकाणी फक्त काय होतं, साइन चेंज होतं, फक्त साइन चेंज होतं. ती व्हॅल्यू ऍज इट इज राहते. तुम्ही जो डिटर्मिनंट सॉल्व्ह कराल तीच व्हॅल्यू राहते. फक्त ज्यावेळेस तुम्ही रो किंवा कॉलम इंटरचेंज कराल त्यावेळेस होणार काय, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त साइन चेंज होतं, त्याला मायनस साइन येतं. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी मध्ये जर काही कोणाला डाउट्स असेल तर प्लीज विचारून घ्या. थर्ड प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची आहे. नो डाउट सर. ओके.
आता थर्ड प्रॉपर्टी बघा, हे झालं. आपण हाच डिटर्मिनंट प्रत्येक वेळेस घेऊ, म्हणजे प्रत्येक वेळेस सॉल्व्ह नाही करावं लागणार तुम्हाला. चालेल ना? तर दुसरा घ्यायचा प्रत्येक वेळेस, हाच राहून द्या सर. हाच राहू द्या. प्रत्येक वेळेस ती डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची गरज नाही. आता प्रॉपर्टी सेकंड बघा, प्रॉपर्टी सेकंड थोडीशी वेगळी आहे. प्रॉपर्टी थर्ड, चला लक्ष द्या. ही प्रॉपर्टी, आता जी मी प्रॉपर्टी सांगणार आहे ना, ही प्रॉपर्टी ज्यावेळेस तुमचं एक्झरसाइज स्टार्ट होईल तिथं भरपूर वेळेस यूज करायची आहे, लक्षात घ्या. भरपूर वेळेस म्हणजे ही प्रॉपर्टी त्या प्रॅक्टिस सेट मध्ये तर यूजच करायची, पण ज्या वेळेस तुम्ही सीईटीचे आणि जेडब्ल्यूचे क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण करणार आहोत नंतर, चॅप्टर संपल्यानंतर त्या ठिकाणी पण एकदम यूज करायची बराच वेळेस. ही प्रॉपर्टी त्या चॅप्टर मध्ये, त्या चॅप्टर मध्ये एकदम त्याचं जे रोल असणार आहे त्या प्रॉपर्टीचा तो फार मोठा आहे, लक्षात घ्या. म्हणून तिसरी प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या कशी आहे बघा. ते एकदम सिंपल आहे, समजायला एकदम सोपी आहे. आता तिसरी प्रॉपर्टी काय आहे बघा, थर्ड प्रॉपर्टी एकदम सिंपल सांगतो. सपोज मी घेतलं 2 2 2, इथे पण घेतलं 2 2 2, इकडे काय घेतलं -3 1 4. इथे बघा प्रॉपर पटकन उत्तर येणार आहे म्हणून सांगतो प्रॉपर्टी काय. अजून एखादा घेतो डिटर्मिनंट. सपोज इथं घेतलं 100 100 100, इथे घेतलं 100 100 100, इथे घेतलं 50 20 -3 असं घेतलं. कसं पण. अजून एखादं घेतो एक्झाम्पल. मला प्रॉपर्टी सांगायची काय तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. सपोज या ठिकाणी इथे घेतलं -5 -5 -5, इथे घेतलं -5 -5 -5, आणि इथे घेतलं काही पण चालेल 100 2 3 असं घेतलं. प्रॉपर्टी काय समजून घ्या. इथं हे 3 एक्झाम्पल घेतले मी, तुम्हाला आन्सर येणार आहे म्हणून. एक फर्स्ट, सेकंड, थर्ड. बघा आता हे एक्झाम्पल जर मी सोडवायला घेतलं तर याला जास्त वेळ लागेल ना, लागेल का नाही कॅल्क्युलेशन करण्यासाठी? लागेल. असं एक्झाम्पल घेतलं तर त्याला जास्त वेळ लागेल ना कॅल्क्युलेशन करण्यासाठी. एक लक्षात घ्या, जेडब्ल्यूला जो क्वेश्चन दिसतो तो फार मोठा दिसतो, पण ऍक्च्युअली सॉल्व्ह करताना ते एकदम छोटं असतं. आता प्रॉपर्टी काय एकदम सिंपल. माझा प्रश्न असा आहे, पहिलं जे एक्झाम्पल आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये पहिला रो आणि तिसरा रो चे जे नंबर्स आहेत ते सेम आहेत बघा, आहेत का? आयडेंटिकल आहेत का? आहेत. हो. नंतर सेकंड जो आहे, सेकंड डिटर्मिनंट मध्ये पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम आयडेंटिकल आहेत का? पहिला कॉलम तिसरा कॉलम आयडेंटिकल आहे का, म्हणजे सेम आहेत का? आहेत. चेक करू शकता तुम्ही नंबर. नंतर सेम तसंच थर्ड डिटर्मिनंट मध्ये सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम पुन्हा आयडेंटिकल आहेत ना? आहेत. त्या ठिकाणी प्रॉपर्टी काय सांगते बघा. त्या ठिकाणी आता माझ्याकडे लक्ष द्या, प्रॉपर्टी काय सांगते. एक नेहमी लक्षात ठेवायचं, कोणताही डिटर्मिनंट असो, ज्यावेळेस त्या डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम, परत सांगतो नीट लक्ष द्या व्यवस्थित, ज्या वेळेस कोणताही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल जर दिलेले असेल तर तुम्ही काहीच विचार न करता त्याचं जे आन्सर असेल प्रॉपर्टीनुसार, त्याचं जे आन्सर असेल ते डायरेक्ट किती असणार आहे, त्याचा जो डिटर्मिनंट असेल तो डायरेक्ट किती असणार आहे, 0 असणार आहे. डायरेक्ट 0 प्रॉपर्टीनुसार डायरेक्ट. तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता, कोणताही सॉल्व्ह करायला घ्या तुम्ही, वाटलं तुम्हाला येते की नाही चेक करायला, तर तुम्ही घरी लेक्चर संपल्यानंतर कोणताही यातला डिटर्मिनंट घ्या, असा डिटर्मिनंट घ्या का ज्या डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल आहे, त्याचा जो डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असेल ती 100% 0 येईल. किती असेल ती? 100% 0 असेल. तुम्ही चेक करू शकता करायचं असेल तर. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. मग तिसरी प्रॉपर्टी तुमच्या लक्षात राहिली काय, दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये जर कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम आयडेंटिकल असेल म्हणजे सेम असेल, त्यावेळेस त्याचा डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असते ती 0 असते.
किती असते 0 असते. समजले का? तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये काही डाऊट्स कोणाला? थर्ड प्रॉपर्टी मध्ये समजलं असेल तर 1 टाईप करा, म्हणजे मला पुढची प्रॉपर्टी घेता येईल. फोर्थ प्रॉपर्टी ही झाली थर्ड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी सर्वांना समजली. काय? रो आयडेंटिकल पाहिजे. इथं काय कोणते कोणते रो होते? R1 आणि R3. इथं कोणते 2 कॉलम होते? C1 आणि C3. इथं कोणते 2 कॉलम आयडेंटिकल होते? एकतर कॉलम असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे? रो आयडेंटिकल असायला पाहिजे. तर त्यावेळेस त्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असते ती 0 असते. आता काय असं असेल तर तिथं कुठं रो आणि कॉलम आयडेंटिकल आहे? सर मला वाटलं म्हणजे 2 नंबर सेम पाहिजे ना असं मला नाही, नाही. म्हणून विचारलं. सगळं सेम पाहिजे. सगळं हो चालेल. कळलंय ना आता? ओके, चला फोर्थ प्रॉपर्टी. काय अडचण आहे का कोणा? समर्थ कळलं का काय? समर्थ झोपला काय? प्रॉपर्टी नंबर 4. या प्रॉपर्टी फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या तुम्ही. प्रॉपर्टी झाली फोर्थ प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी 4 थोडीशी लक्ष द्या. चला सोपी आहे, फार काय अवघड आहे. या ठिकाणी सपोज एक एक्झाम्पल घेतो मी, लक्ष द्या. काय सांगते प्रॉपर्टी 4? समजा मी घेतलं 4, 8, 12. इथे काही पण घेतलं 3, 2, 1, -3, 2, 1 हा एक डिटर्मिनंट घेतला. तर या ठिकाणी फोर्थ प्रॉपर्टी काय समजून घ्या. फोर्थ प्रॉपर्टी तुम्हाला असं सांगते, आपल्याला कोणत्याही रो मधनं किंवा कोणत्याही कॉलम मधनं एक व्हॅल्यू कॉमन काढता येते. परत सांगतो, समजलं नसेल. हा डिटर्मिनंट तुमच्या समोर आहे ना, बघा बरं. मला एक सांगा, हाच डिटर्मिनंट असा लिहिता येईल का? सपोज 3, 2, 1 -3, 2, 1 हे असं लिहिता येईल का? हा जो 4 आहे ना, इथं पहिल्याचा विचार करूया आता. हा जो 4 आहे मी असा लिहिला 2 × 2. काय हरकत आहे का? नाही लिहिता येणार? कसा पण येईल सर लिहिता. बरं. 8 जो आहे ना तो असा लिहिला 2 × 4. काय हरकत आहे का? लिहिता येईल? हो. 12 जो आहे तो कसा लिहिता येईल? 2 × 6 असा लिहिता येईल. काय केलं बघा रे, प्रॉपर्टी समजून घ्या. एक डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला होता. तर या ठिकाणी मी काय म्हटलं, ही जी फोर्थ प्रॉपर्टी आहे तिच्यात काय बघायचं आपल्याला? तिथं ती आपल्याला एवढंच सांगते की आपल्याला कोणत्याही एका रो मधनं किंवा कॉलम मधनं एक व्हॅल्यू कॉमन काढता येते. कॉमन म्हणजे काय? सारखी व्हॅल्यू काढता येते, काही कॉमन नाही काढायचं. इथे सांगा मला, बाहेर जे आहे बाहेर, इथे मला किती कॉमन काढता येईल? बघा इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. मग मी असं लिहू शकतो, 2 बाहेर लिहू शकतो. मग मध्ये हे तर ऍज इट इज बरं का, नाही तर हे पण इथे काय कॉमनचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. वरती पहिल्या रो मधनं फक्त 2 कॉमन काढलेला आहे. मग मध्ये उरतील 2, 4 आणि 6 असं लिहू शकतो मी. कळते का? म्हणजे एक डिटर्मिनंट तुम्हाला ज्या वेळेस दिलेला असेल तर तुम्ही कोणती प्रॉपर्टी यूज करू शकता? तुम्ही कॉमन काढू शकता एखादी व्हॅल्यू रो मधनं किंवा कॉलम मधनं. कॉलम पण चालेल. समजा एक्झाम्पल घ्या, तसं एक्झाम्पल असेल. समजा या ठिकाणी मी असं घेतलं एक्झाम्पल 5, 15, 25 असं एक्झाम्पल घेतलं. इकडं आहे, इकडे काही पण घ्या, काय हरकत नाही. तर या ठिकाणी बघा बरं, मला सांगा पहिल्या, आता इथे कॉलम, रो किंवा कॉलम, इथं पहिल्या कॉलम मधनं 5 कॉमन काढता येईल का? ह्या फर्स्ट कॉलम मधनं 5 कॉमन काढता येईल का बाहेर? कॉलम नाही येणार? येईल सर. येईल का नाही येणार? येणार ना, येणार. येणार नक्कीच. या ठिकाणी जर मी फर्स्ट कॉलम मधनं 5 कॉमन काढला तर होईल काय बघा. ही लिहिण्याची गरज नाही ना, कॉमन काढल्यावर किती उरेल आतमध्ये? हे बाकीचं तसंच -3, 2, 1, 1, 1, 2. मी जर या ठिकाणी पहिल्या कॉलम मधनं 5 बाहेर काढला तर सिद्धार्थ आतमध्ये किती उरेल पहिल्या कॉलम मध्ये? 1, 3 आणि 5. 1, 3 आणि 5 उरेल. अशी ही आपल्याला प्रॉपर्टी.
हे प्रॉपर्टी काय सांगते लक्षात घ्या. तुम्ही दिलेला डिटर्मिनंट जो तुम्हाला दिलेला असेल ना, तुम्ही त्या ठिकाणी रो मधनं किंवा कॉलम मधनं एक व्हॅल्यू कॉमन काढू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही, काही फरक पडत नाही, कॉमन काढू शकता किंवा मल्टिप्लाय सुद्धा करू शकता बरं का. समजा या ठिकाणी मी इथे घेतलं 4 1 3 2 1 1 1 1 4. सपोज या ठिकाणी मी 4 घेतला. हा मल्टिप्लाय तुम्ही कोणत्याही रोला किंवा कॉलमला करू शकता, कोणत्याही रोला किंवा कॉलमला. एखाद्याला वाटलं मला रोला मल्टिप्लाय करायचा तर रोला मल्टिप्लाय करू शकता, आणि एखाद्याला वाटलं मला कॉलमला मल्टिपल करायचं तर कॉलमला करू शकता. सपोज आता या ठिकाणी मी जो 4 आहे ना 4, तो सपोज मी करतो सेकंड रोला मल्टिपल. तुम्ही कशालाही करू शकता, फक्त जस्ट सांगतोय मी मल्टिप्लाय करू शकता. सपोज मग आता इथे 4 इथे असेल 4 1 3 1 1 1. चला सिद्धार्थ मल्टिप्लाय केल्यानंतर किती होईल सेकंड रोला 4 ने? 8 4 4. 8 4 4 असंही करू शकता. या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात आली पाहिजे. एकतर तुम्ही कोणत्याही रो मधनं किंवा कॉलम मधनं एक व्हॅल्यू कॉमन काढू शकता, किंवा तुम्ही कोणत्याही रोला किंवा कॉलमला एका व्हॅल्यूने मल्टिप्लाय करू शकता. यालाच ही आहे तुमची कोणती प्रॉपर्टी? फोर्थ प्रॉपर्टी. ही तुमची कोणती प्रॉपर्टी आहे? फोर्थ प्रॉपर्टी. काय अडचण आहे का फोर्थ प्रॉपर्टी मध्ये कोणाला? नाही सर. कळलं फोर्थ प्रॉपर्टी काय आहे व्यवस्थित? हो सर, ऐका ना, म्हणजे आपण सॉल्व्ह केल्यानंतर मग जो बाहेर काढलेला नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं ना परत त्याला. हा तेच. अजून काही नाही काय. ओके चल नेक्स्ट प्रॉपर्टी समजून घ्या बरं का, तरच एक्झाम्पल पुढचे प्रॅक्टिस एक्झरसाइज मधले सॉल्व्ह करता येतील. नाही तर त्यावेळेस मला विचारू नका सर तुम्ही तर कॉमन काढलं, कसं काय काढलं? अरे बाबा ती प्रॉपर्टी वापरली म्हणून काढलं, हे लक्षात आलं पाहिजे तिथे. कारण मी तुम्हाला सांगतो 101% यातले जी प्रॅक्टिस सेट आहे तो 100% डिफिकल्ट लेवलचा आहे. तिथे मला विचारत बसू नका सर कॉमन काढलं, सर मायनस साइन आलं, का आलं? कारण प्रॉपर्टी तिथे यूज केलेली आहे म्हणून आलेलं आहे, हे लक्षात घ्या थोडस. नेक्स्ट प्रॉपर्टी फिफ्थ. चला समजून घ्या. पाचवी प्रॉपर्टी कोणती? फिफ्थ प्रॉपर्टी समजून घ्या. सोपी आहे फिफ्थ प्रॉपर्टी. बघा काय समजा या ठिकाणी कसं बघा बरं का, एक काही पण घ्या. सपोज मी इथे 10 घेतलं, 20 घेतलं, 30 घेतलं. लक्ष द्या. सपोज 5 3 2 6 1 3. या ठिकाणी हा जो डिटर्मिनंट आहे ना, आपण कसा लिहू शकतो हे पण बघून घ्या. पाचवी प्रॉपर्टी. तुमच्या समोर डिटर्मिनंट तुम्हाला दिसत असेल, दिसतोय मला माहिती आहे. या ठिकाणी मी ऍडिशनच्या फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहू शकता ते समजून घ्या. ऍडिशनच्या फॉर्म मध्ये म्हणतोय मी. कोणत्या फॉर्म मध्ये म्हणतोय? ऍडिशन मध्ये. या ठिकाणी नीट लक्ष द्या कसंही लिहू शकता. इथे किती बघा रे, पहिल्या रो मध्ये 10 20 30. तर या ठिकाणी एखाद्याला वाटलं बघा कसं घेऊ शकता. सपोज 5 3 2 6 1 3. हा जो 10 आहे ना, 10 मी असा लिहिला, 5 तुम्ही कसंही घेऊ शकता. 5 + 5 10 होतील का नाही? हो सर. 20 आहे, 10 प्लस किती? 10 + 10. तुम्हाला वाटतं तसं नाही, कसंही घेऊ शकता, असं काही नाही 20 10 + 10च घेतला पाहिजे. एखाद्याला वाटलं मला 17 प्लस किती घ्यायचा? 3. तर 10च होतील ना, सॉरी 20च होतील ना. हो सर. परत 30 तुम्हाला वाटतं तसा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कसा? सपोज मी कसा घेतला असा 20 + 10 घेतला तर 30 होतील ना, तर नाही होणार? होतील. आता या ठिकाणी तुम्ही हे कसं लिहू शकता बघा. पुढे करायचं काय? पहिल्यांदा इथे प्लस साइन. लक्ष द्या सर्वांनी. आता सपोज हे सेम घ्यायचं, याचं काय नाही, हे सेम दोघांमध्ये घ्यायचं, याचं काही केलेलंच नाही आपण. काय सेम घ्यायचं? 5 3 2. इथे 6 1 3. इकडे पण 5 3 2 6 1 3. मात्र इथे काय घेणार?
इथे काय घेणार, इथं पहिलं घ्या, इथे 5 आहे, इथे 17 आहे, इथे 20. पहिल्या डिटर्मिनंट मध्ये किती घ्या, 5 17 आणि 20. दुसऱ्या याच्यात मग इकडचं घेणार ना, पुढचं 5 3 आणि किती 10. 5 3 10. म्हणजे एखादा जो डिटर्मिनंट आहे जर असा असेल तर तुम्ही ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असा लिहू शकता. म्हणजे हे फक्त रोच्या बाबतीत नाही, कॉलमच्या बाबतीत पण. तुम्हाला वाटेल तो पहिला वाटला तर पहिला घ्या, दुसरा वाटला तर दुसरा घ्या, तिसरा वाटला तर तिसरा घ्या. सेम कॉलमच्या बाबतीतही येऊ शकता, नो प्रॉब्लेम. समजा कॉलमच्या बाबतीत एखादा घेऊया. म्हणजे या ठिकाणी ती जी प्रॉपर्टी आहे ती काय सांगते तुम्हाला, तुम्ही एखादा जो एक तुम्हाला डिटर्मिनंट ज्या वेळेस तुम्हाला दिलेला असेल त्यावेळेस तुम्ही तो ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. प्लस कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकता, ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम. समजा कॉलमचं घेऊया एखादं, काही हरकत नाही कॉलमचं घेतल्याने. बघा असं कॉलम म्हणतोय, हा लक्ष द्या सर्वांनी. आता कॉलम, सपोज एक एक्झाम्पल घेतो, कोणताही कॉलम घेऊ शकता, कोणताही तुम्हाला वाटेल तो. समजा थोडी मोठी व्हॅल्यू घेऊया, किती घ्या, 15 17 20. तर पहिल्यांदा मी हे असं लिहितो बघा, तिसऱ्या कॉलमच्या बाबतीत करतोय बरं का. तुम्हाला वाटतं त्या कॉलमच्या बाबतीत करते, मी आता इथं तिसऱ्या कॉलमच्या बाबतीत करतोय. म्हणजे हे 1 3 2 पहिला कॉलम तसाच, 7 8 10 दुसरा कॉलम तसाच. आता जो 15 आहे कसा पण लिहू शकता तुम्ही, असं लिहू शकता का नाही, 10 + 5 15च होतील ना, का नाही होणार. 17 आहे कसा घ्या, कसा पण घ्या सांगा, 17 कसा घेऊ शकता. एखाद्याला वाटलं 16 प्लस किती घ्यायचं 1, 17च होती. 20 कसा घेता, घ्या ना कसा तरी, 18 + 2. हा 18 + 2 तरी चालेल असा, बरोबर आहे. आता हे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये पुढे कसं लिहिणार, कोणता कॉलम तसं राहणार ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, सांगा पटकन. इथं तेच कसं राहणार, पहिला आणि दुसरा कॉलम, 1 3 2 7 8 10. इकडं पण तेच घ्यायचं, 1 3 2 7 8 आणि 10. मात्र इथे काय येणार, कोण सांगते का मला, जागा जास्त झाली का, सोडली का, बरं इथं घेतो. किती घेणार सांगा आता कोणी पण इथं, याचा विचार करा, किती घेणार. 10 16 पहिलं 15. किती येणार, 10 10 16 16 15. 15. इकडे किती येणार, 5 1 5. असं घेऊ शकता. कळते का मी काय सांगतोय, प्रॉपर्टी समजते का व्यवस्थित सांगताना. या ठिकाणी तुम्ही एखादा डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही तो ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, कोणताही रो किंवा कोणताही कॉलम. एखाद्याला वाटलं पहिला रो तर पहिला रो घे, एखाद्याला वाटलं दुसरा रो तर दुसरा घे, एखाद्याला वाटलं तिसरा रो तर तिसरा घे, कोणताही घेऊ शकता. ही झाली प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5. काय अडचण आहे का प्रॉपर्टी नंबर 5 मध्ये कोणाला. नो सर. आता पुढची प्रॉपर्टी बघा, 6 प्रॉपर्टी, शेवटची प्रॉपर्टी यातली, लक्ष द्या आता व्यवस्थित. सिंपल आहे, एक डिटर्मिनंट घेतो मी, वरचा ठीक आहे कोणताही घेऊ शकता. सपोज मी घेतला 2 3 1 1 1 2 1 3 1 असा एक घेतला आपण सिंपल डिटर्मिनंट. तर या ठिकाणी आपण 6 प्रॉपर्टी काय आहे व्यवस्थित समजून घ्या. आपण याच्या डिटर्मिनंट वरती काही ऑपरेशन्स करू शकतो. ऑपरेशन्स म्हणतोय, काय म्हणतोय मी, ऑपरेशन. ऑपरेशन म्हटल्यानंतर बरंच, ऑपरेशन म्हणजे तसं काही ऑपरेशन नाही. ऑपरेशन कसं आहे बघा, हा एक डिटर्मिनंट घेतला तर रो म्हणजे समजतं सर्वांना तुम्हाला, रो आहे R1, हा असेल R2 आणि हा असेल R3 रो. मी जर तुम्हाला विचारलं का पहिल्या रो मध्ये कोणते नंबर्स आहेत, तर कोणते नंबर्स असेल 2 3 1. दुसऱ्या रो मध्ये कोणते नंबर्स आहेत तर 1 1 2.
आणि तिसऱ्या रो मध्ये कोणते नंबर्स आहेत 1 3 1. तर या ठिकाणी प्रॉपर्टी काय बघा, प्रॉपर्टी एकदम सोपी आहे. लक्ष द्या इकडं. मी काय करू शकतो, कोणत्याही दोन रोची किंवा दोन कॉलमची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. प्रॉपर्टी समजून घ्या. मी R1 प्लस R2 घेतलं म्हणजे याचा काय अर्थ असेल, कोणत्या कोणत्या रोची ऍडिशन असेल, पहिल्या आणि दुसऱ्याची फक्त. बघा रे उत्तर काय येतं बघा याचं. मी R1 प्लस R2 घेतलं म्हणजे करायचं काय आहे, पहिल्या रो जो फर्स्ट रो आहे तो दुसऱ्या रो मध्ये काय करायचंय, ऍड करायचं. ऍड ज्यावेळेस मी R1 प्लस R2 असं लिहितो तर त्याचा अर्थ असा होतो का पहिल्या रो मध्ये दुसरा रो काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. परत एकदा सांगतो, कन्फ्युजन करू नका. ज्यावेळेस मी R1 प्लस R2 घेतो त्यावेळेस त्याचा असा अर्थ होतो का पहिल्या रो मध्ये दुसरा रो ऍड करायचा आहे आणि ते पहिल्या रो मध्ये घ्यायचंय. म्हणजे कसं, तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे का या ठिकाणी चेंज होताना फक्त पहिलाच रो काय होणार आहे, चेंज होणार आहे. काय लक्षात आलं पाहिजे, जर मी R1 प्लस R2 असं लिहित असेल तर त्याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी फक्त आणि फक्त पहिलाच रो चेंज होईल. जर हेच मी असं घेतलं तर बघा अर्थ वेगवेगळा आहे म्हणून सांगतो. मी असं घेतलं R2 प्लस R1 घेतलं तर याचा असा अर्थ होतो तर दुसऱ्या रो मध्ये पहिला रो ऍड करायचा आहे. आणि हे लिहिताना असं लिहितात, याला असं. इथं काय घेतात R1, इथं जे आहे ना तेच इथं असतं हे लक्षात घ्या. मग इथे काय, इथं काय घ्यावं लागेल, R2 घ्यावं लागेल. बरोबर का. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं, पहिल्या रो मध्ये दुसरा रो ऍड करायचा आहे. तिसरा रो तसाच, तिसरा रो मध्ये 1 3 1, दुसरा रो पण तसाच 1 1 2. चला पहिल्या रो मध्ये दुसरा रो ऍड करा. म्हणजे दोघांची ऍडिशन लिहावरती किती होईल, 2 प्लस 1 किती 3, 3 प्लस 1 किती 4, 1 प्लस 2 किती 3. असं होईल तो डिटर्मिनंट. याला म्हणतात ऑपरेशन्स, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन, याला म्हणतात ऑपरेशन्स, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. आता मला इकडे सांगा, हे असं जर लिहिलं ना तर इकडं तसं नाही होणार. आता इथे मात्र कोणता रो चेंज होईल, आता दुसरा, कारण दुसऱ्यात पहिला ऍड करायचा आहे. मग पहिला तसाच असेल ना, पहिला 2 3 1 1 3 1. आता दुसऱ्यात पहिला ऍड करायचं, याचा अर्थ कळाला का, दुसऱ्यात पहिला ऍड करायचं. करा ऍडिशन, खाली येईल ती किती लाते इथं 3 4 3 4 आणि किती 3. अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला. कळतंय का, याला म्हणतात ऑपरेशन. तुम्ही ऍडिशन करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता, नो प्रॉब्लेम. जसं तुम्ही रोचं घेऊ शकता ना तसं कॉलमचंही घेऊ शकता. सर मल्टिप्लिकेशन करू शकतो, काय झालं, मल्टिप्लिकेशन करू शकतो का, मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग मल्टिप्लाय केलं ना आपण, म्हणजे असं एखादा घेतो करू शकतो. बघा हे असं, समजा एखाद्याला वाटलं मला असं घ्यायचंय, मल्टिप्लिकेशन सांगतोय, R1 इम्प्लाईज R1 प्लस 3 R2 असंच म्हणतोय का तू मल्टिप्लिकेशन. हो सर असंच असंच. हा करू शकतो, काहीच अडचण नाही. मग आता इकडे लक्ष द्या, पण इथं कोणता रो चेंज होईल हे सांगून टाका मला आता पहिल्यांदी. R1. हा पहिला रो चेंज होईल हे लक्षात घ्या तुम्ही. R1 इम्प्लाईज R1 प्लस 3 R2 हे झालं ऑपरेशन. तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी पहिला रो काय होणार आहे, चेंज होणार आहे. पहिला रो दुसरा रो लिहून घेऊ आपण तसा. दुसरा रो काय होता, एक्झाम्पल हेच घेऊया. दुसरा रो किती होता 1 1 2, तिसरा 1 3 1. आता पहिल्या रो मध्ये इकडे लक्षात द्या, याचा अर्थ कळाला असेल सर्वांना. 3 R2 म्हणजे काय, दुसऱ्या रो मध्ये जे नंबर्स आहेत ना त्याला 3 मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय परत सांगतो, 3 R2 म्हणजे काय, दुसऱ्या रो मध्ये जे नंबर्स आहेत ना त्या प्रत्येकाला कितीने मल्टिपल करा, 3 ने. म्हणजे इथं कशाने मल्टिपल करायचं, 3 ने. इथे पण कशाने मल्टिपल करायचं, 3 ने. इथे पण मल्टिपल कशाने करायचं, 3 ने. आणि ते कशामध्ये ऍड करायचं, पहिल्या रो मध्ये ऍड करायचं का, R1 घेतला ना अगोदर, तर घेतला का नाही. हो सर. मल्टिप्लिकेशन करून किती येईल बरं, ते 3 येईल. नंतर पुढे पण किती येईल, 3 येईल, 6 येईल. आणि हे जे ऍड कशामध्ये ऍड करायचंय, पहिल्या रो मध्ये. पहिला रो किती आहे 2, नंतर किती आहे 3, नंतर किती आहे 1. मग इथे काय येणार, इथे 5
इथे येईल 6, इथे येईल 7. असं झालं ऑपरेशन. असे ऑपरेशन्स करता येतात. आणि अशा झाल्या टोटल काय प्रॉपर्टीज. काय अडचण आहे का प्रॉपर्टीज मध्ये कोणाला? नो डाऊट सर. कळलं? सोप्या प्रॉपर्टीज आहेत. अजून एक एक्स्ट्रा प्रॉपर्टी सांगून टाकतो जी बुक्स मध्ये नाहीये तुमच्या, पण सांगतो तुम्हाला. लक्ष द्या, एवढ्या प्रॉपर्टी टेक्स्ट बुक मध्ये आहे. अजून काही प्रॉपर्टीज सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा फक्त, बाकी काय. एक प्रॉपर्टी महत्वाची आहे, लक्ष द्या इकडं. देत आहे ना? हो सर. प्रॉपर्टी काय बघा, ज्या वेळेस एखादा डिटर्मिनंट असा दिलेला असेल, समजून लक्ष द्या इकडं, किती दिलेला असेल? 2 0 0 4 3 0 2 1 4 असा एखादा डिटर्मिनंट आहे. हा डिटर्मिनंट दिलेला आहे सपोज. तर इथे काय झालंय बघा रे, याला आपण हे जे लिहिलं ना मी, याला आपण डायगोनल म्हणतो. ही प्रॉपर्टी नाही, टेक्स्ट बुक मध्ये सांगतो एक्स्ट्रा. याला आपण डायगोनल्स म्हणतो. तर इथे काय झालंय तुमच्या लक्षात आलं असेल, डायगोनलच्या वरचे 3 नंबर, इकडे लक्ष द्या, डायगोनलच्या वरचे 3 नंबर 0 आहेत का सांगा? हो सर. आहेत. ज्या वेळेस लक्षात ठेवायचं नेहमी, एखादा डिटर्मिनंट जर तुम्हाला असा पाहायला भेटला, कसा? डायगोनलच्या वरचे 3 नंबर किंवा खालचे पण चालतात, असं काही नाही. दुसरं एक्झाम्पल घेतलं असं, सपोज 2 वरती काहीतरी वेगळं आहे. आता 2 1 0 4 3 0 0 5. तर ह्या सेकंड डिटर्मिनंट मध्ये काय झालं, डायगोनलच्या खालचे 3 नंबर 0 आहेत बघा, आहेत का? हो सर. तर या ठिकाणी याचा डायरेक्ट डिटर्मिनंट कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतोय. याचा डायरेक्ट डिटर्मिनंट घेताना कसा घ्यायचा, फक्त याचं मल्टिप्लिकेशन करायचं. याचा किती येईल उत्तर? डायगोनलच्या वरचे 3 नंबर 0 असेल तर याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येईल मग? कशा? 24. डायगोनलचं फक्त 2 into 3 into 4, 2 into 3 24 येतो सर पूर्ण. किती लिहायचं उत्तर डिटर्मिनंटचं? 24. याचं पण तेवढंच येईल ना? नाही, व्हॅल्यू वेगळी घेतली का मी? यस सर. याचं किती येईल सांगा? 40 40 into 5 म्हणजे किती येईल? 5 चोक 20, 20 दुने किती? 60 60. 20 दुने किती? 40. असा डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. पण हे कधी फक्त, परत एकदा समजून घ्या, हे कधी फक्त एखादा डिटर्मिनंट कसा असेल, याला आपण डायगोनल म्हणतो, हे लक्षात घ्या, याला डायगोनल्स म्हणतो. डायगोनलच्या वरचे 3 नंबर जर 0 असतील किंवा डायगोनलच्या खालचे 3 नंबर 0 असेल, त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर तुम्हाला लिहायची असेल तर ती डायरेक्ट कोणती असते? फक्त डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करायचं, तो त्याचा डिटर्मिनंट असतो. ही झाली एक प्रॉपर्टी, एक्स्ट्रा प्रॉपर्टी आहे. लक्षात राहील का? नाही राहणार? राहील का विचारतो? राहील ना? नक्की. म्हणजे अशा प्रॉपर्टीज आपण बघितल्या. चल काही एक्झाम्पल बघूया. काही कोणाला अडचण आहे का याच्यामध्ये इथपर्यंत? असेल तर विचारून घ्या. आहे का? नाही सर. चला काही एक्झाम्पल बघूया. लक्ष द्या. चला पहिलेच आहे, व्यवस्थित समजून घ्या काय काय करायचं. आता पहिला क्वेश्चन लिहितो. परत एकदा सांगण्याची गरज आहे का प्रॉपर्टी सगळ्या टोटल का नाही? सर समजल्या. एक्झाम्पल बघा, पहिलं लिहितो मी. एक्सरसाइज 4.2 काय दिले बघा. क्वेश्चन आहे, विदाउट expanding evaluate the following determinants.
डिटर्मिनंट्स. क्वेश्चन पहिला असा दिलाय तुम्हाला 1 1 1 A B C B plus C C plus A plus B असा क्वेश्चन आहे. आता त्यांनी बघा रे, हा पहिला क्वेश्चन आहे. त्यांनी क्वेश्चन मध्येच सांगितलं बघा विदाऊट एक्सपांडिंग म्हटलंय, म्हणजे तुम्हाला आपण रेग्युलर मेथडने हे सॉल्व्ह करू शकत नाही हे लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं पेपरच्या वेळेस व्यवस्थित क्वेश्चन तुम्ही वाचत नाही, त्यावेळेस काय होतं बरेच विद्यार्थी ते आपण एका रेग्युलर मेथडने काय करतात सॉल्व्ह करतात. रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करायचं म्हणजे कळतं ना कसं, तुम्ही असं करणार म्हणजे किती मोठं होतं बघा प्रॉपर्टी काला. रेग्युलर मेथड म्हणजे तुम्ही असं असं घेणार ना, इथं काय घेता प्लस घेता मायनस घेता प्लस घेता, मग खाली असं सोडवता का नाही. इकडे सांगतो इथं किती घेता 1 घेता, मग इथं मध्ये काहीतरी घेता, इथं काय घेणार A घेणार, मग इथे काहीतरी घेणार, इथे काय घेणार B plus C घेणार, मग इथे घेणार आणि मग खाली 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 असं सोडवत ते फार मोठं होईल कॅल्क्युलेशन. अरे होईल का नाही? हो सर. पटकन येणार नाही ते. म्हणून तर आपण प्रॉपर्टीचा यूज करून दिलेला जो डिटर्मिनंट आहे पटकन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे लक्षात घ्या. आणि मी म्हणून सांगतो याचा मेन रोल कुठं असणार आहे, सीईटी आणि जेडबल मध्ये 100% असणार हे तुम्हाला मी सांगतो. 100% असणार 100%. आता हे प्रॉपर्टीने कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगणार. ही रेग्युलर मेथड सर्वांनाच येते, ती काय फार अवघड नाहीये. लक्ष द्या आता व्यवस्थित. या ठिकाणी हे आपल्याला प्रॉपर्टीने सॉल्व्ह करायचं. आता शेवटची जी एक प्रॉपर्टी सांगितलं ना मी ती यूज करायची इथे बघा कशी. बघा मला एक सांगा रे, मी दुसऱ्या कॉलम मध्ये सॉरी इकडे लक्ष द्या बरं का, परत सांगतोय. मला पहिल्यांदा हे सांगा तुम्ही इथं दुसरा कॉलम कोणता आहे पटकन सांगा. कॉलम विचारतोय ABC. हा छान बरोबर आहे. दुसरा कॉलम कोणता आहे ABC, हा सेकंड कॉलम आहे लक्षात घ्या. आणि हा कोणता कॉलम असेल त्याचा थर्ड कॉलम असेल, आणि हा कोणता कॉलम असेल त्याचा फर्स्ट कॉलम असेल. आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचंय कशाने, प्रॉपर्टीजने. आता मी मगाशीच म्हटलं शेवटच्या प्रॉपर्टी मध्ये मी काय सांगितलं होतं, आपण कोणतेही रो किंवा कॉलम ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. मग मी जर ही अशी प्रॉपर्टी वापरली, तिसऱ्या रो मध्ये दुसरा कॉलम जर ऍड केला, परत सांगतोय तिसऱ्या कॉलम मध्ये दुसरा रो जर ऍड केला म्हणजे असं ऑपरेशन केलं, C3 प्लस C2 केलं, तर माझा प्रश्न असा आहे कोणता फक्त कॉलम चेंज होईल. कोणता कॉलम चेंज होईल असं ऑपरेशन केलं तर कोणता, थर्ड कॉलम चेंज होईल. मग अशीच सांगितलं मी C3 इम्प्लाइज C3 प्लस C2 जर मी करत असाल तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोणता कॉलम चेंज होईल. तर कोणता कॉलम चेंज होईल, थर्ड कॉलम. थर्ड म्हणजे कसा ते असं बघा. आता पहिला तसाच 1 1 1, दुसरा पण कॉलम तसाच A B C. तिसऱ्या कॉलम मध्ये काय ऍड होईल कळतं का, कसं होईल तिसरा कॉलम, B plus C plus A असं होईल ना पहिल्यांदी. म्हणजे B प्लस C आहे तिसरा मध्ये, C प्लस A आहे, नंतर A प्लस B. याच्यात किती ऍड होईल सांगा पटकन, A का A. याच्यात किती ऍड होईल B, याच्यात किती ऍड होईल C, असं होईल ना. लिहिताना असं लिहिलं तर काही फरक पडणार आहे का बघा, प्लस A प्लस B प्लस C. बरोबर आहे का चुकीचं आहे ते, बरोबरच आहे ना, तिथे ती इथं पण आहे का बघा, प्लस A प्लस B प्लस C आहे का, आहे. हो याच्यात पण आहे का, प्लस A प्लस B प्लस C आलं का बघा. हे असं ही स्टेप सर्वांना समजली का सांगा अगोदर. हो. काय केलं आता, ही सगळी ऍडजस्टमेंट आहे बरं का रे, याची प्रॅक्टिसच करावं लागेल, म्हणून तर ते अवघड वाटते. काय केलं आपण, तिसऱ्या कॉलम मध्ये दुसरा कॉलम ऍड केला. आता मला एक सांगा, तिसऱ्या कॉलम मधनं हे सारखं दिसतं का रे तुम्हाला सगळीकडेच, बघा बरं तिसऱ्या कॉलम मध्ये. हो सर. कॉमन नाही काढता येणार का आपल्याला आता प्रॉपर्टी नुसार, कॉमन डायरेक्ट बाहेर. हो. मग अशी सांगितलं होतं, या ठिकाणी मी डायरेक्ट किती कॉमन काढतो बाहेर,
तिसऱ्या कॉलम मधनं हे पहिला कॉलम तसा 1 1 1 नंतर A B C तिसऱ्या कॉलम मधनं मी कॉमन काय काढलं प्लस A प्लस B प्लस C हे बाहेर काढलं तर मला सांगा कुणी पण सांगा प्रांजल आतमध्ये किती उरतील तिसऱ्या कॉलम मध्ये ते कॉमन काढल्यानंतर जर प्लस A प्लस B प्लस C हे जर मी बाहेर काढलं तिसऱ्या कॉलम मधनं कॉमन काढू शकतो प्रॉपर्टी झाली तर आतमध्ये किती उरतील अरे किती उरेल आतमध्ये हा 1 उरेल ना काय अवघड काय त्याच्यात 1 1 1 बाहेर काढलं म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 उरतील आता तुम्ही चेक करा इथे बघा रे इथे पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम सेम आहे का आयडेंटिकल आहे का हो सर इथे पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम कॉलम म्हणजे समजते ना उभं पाहायचं नाहीतर पाहताच येत नाही तुम्हाला पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम आयडेंटिकल आहे की नाहीये आहे आणि प्रॉपर्टी सांगितली होती तुम्हाला जर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये कॉलम किंवा रो जर दोन आयडेंटिकल असतील सेम असतील तर त्याचं उत्तर किती असतं 0 आणि 0 इंटू A प्लस बी म्हणजे हे 0 होईल का उत्तर नाही येणार हे किती होईल 0 म्हणजे याचं हे बघा रे जर तुम्ही तसं सोडवायला जर घेतलं असतं ना हे एक्झाम्पल ते फार मोठं झालं असतं पण तेच जर तुम्ही प्रॉपर्टीने जर सॉल्व्ह करत असाल तर एकदम छोटं होणार हे लक्षात घ्या तुम्ही घरी एक्सपांडिंग करून बघा म्हणजे असं घेऊन बघा ते फार कॅल्क्युलेशन फार मोठे होतील पण तेच जर तुम्ही प्रॉपर्टीने सोडवत असाल तर एक्झाम्पल मात्र छोटं असेल काय अडचण आहे का पहिल्या एक्झाम्पल मध्ये कोणाला नाहीये कळ अजून एक घेऊया बघा आता तुम्हीच सांगायचंय कॉमन काय काढते लक्ष द्या व्यवस्थित सेकंड एक्झाम्पल आहे ते आपलं एवढं एक घेऊया आणि स्टॉप करूया 2 3 4 5 6 8 बघा बरं का कॉमन काय काढतील व्यवस्थित सांगायचं तुम्ही 6x 9x 12x करा विचार आता थोडासा प्रॉपर्टी काय वापरता येईल तर 3x कॉमन काढता येईल तुम्हाला हिंट देतो तिसऱ्या रो मधनं काहीतरी कॉमन काढता येईल 3x तुम्हाला हिंट दिली ना काय हिंट दिली तिसरा जो रो आहे ना रो दिसतो मी याला डार्क कलर त्यातून काहीतरी कॉमन काढता येईल असं मी म्हटलं राईट सिद्धार्थने बरोबर सांगितले छान त्यातून आपल्याला 3x कॉमन काढता येईल हे तसंच नाही ऍज इट इज 2 3 4 5 6 8 जर मी तिसऱ्या रो मधनं जर किती कॉमन काढलं बाहेर 3x कॉमन काढलं तर किती उरतील आतमध्ये सांगा किती उरतील सांगा 2 3 4 किती उरतील 2 इथे किती उरतील 3 आणि इथे किती उरतील 4 आणि चेक करा तुम्ही चेक करा इथे कोणता दोन कॉलम रो आयडेंटिकल आहेत पहिला आणि तिसरा आहे का आयडेंटिकल सेम आलं का सेम आहे पहिला रो हा आयडेंटिकल कशा बरोबर दिलेला आहे तिसऱ्या रो बरोबर म्हणजेच या ठिकाणी उत्तर किती असेल 3x ऍज इट इज आणि याचं जे उत्तर असेल ते 0 असेल का कारण प्रॉपर्टी तशी आहे दोन रो जर आयडेंटिकल असतील तर त्याचा डिटर्मिनंट आपण 0 घेतो आणि याचं मल्टिप्लिकेशन 0 ने कशालाही मल्टिपल केलं तर उत्तर किती येतं तुमचं 0च येतं म्हणून त्या प्रॉपर्टी महत्वाची लक्षात घ्या कळालं का हे पण एक्झाम्पल प्रॉपर्टीने हो सर इथपर्यंत कळाले सर्व उद्याचे एक्झाम्पल फार अवघड आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तरच कळेल एवढे यात म्हणजे ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये सांगतोय तुम्हाला एवढीच फक्त एक्सरसाइज अवघड आहे अवघड काय आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही तिथे काय करतो आपण का कळत नाही कारण प्रॉपर्टी कशी वापरायची हे कळत नाही थोडं लक्षात आलंय का प्रॉपर्टी कशी वापरतोय आपण एक्झाम्पल मध्ये या दोन एक्झाम्पल वरनं बाकीचं आपण उद्या घेऊ ओके बाय सर्वांना गुड नाईट बाय सर गुड नाईट बाय सर्वांना ओके गुड नाईट सर थँक्यू गुड नाईट